मला जरा उत्तर दे काही गोष्टी. अगं माझं झालंच नाहीये, मी थोडं रिव्हिजन करेन आणि मग बोल. अगं पण असं काय काय मी करते करते. ताई काय सांगते ऐक जरा. अगं, उगाच ओरडते मला आजकाल. माझं झालंच नाही. वा. मी करते अभ्यास. प्रीती इकडे ये बळा जरा. ये बस. आज दिवसभर गडबडीत तुझ्याशी नीट बोलता नाही आलं बघ. कशी आहेस तू? करमत का तिकडे? हो आई, करमतात. आता एवढे दिवस ज्योती होती, दिवस कसा संपायचा काही कळायचंच नाही बघ. आता पुन्हा गेलं बघू. काही नाही, होईल सगळं नीट. आत्ता तुझ्याकडे बघून मला काय वाटतंय ना, शब्दात नाही सांगू शकत. एवढीशी होती तेव्हापासून तुला काही दुखलं खुपलं तर मी बघायचे, सांभाळायचे मी. पण आता माझ्या नजरेआड गेलीस. आता मोठ्या घराची जबाबदारी आहे तुझ्यावर. मुली कशा ना एकदम उठून सासरी जातात पण बाहेरची काळजी संपत नाही त्यांची. पण मी माझ्याकडून सांगते बाळा, आमची अजिबात काळजी करू नकोस. सुखाने राहा तिथे. तू सुखी असलीस ना की आम्ही सुखी होत. हा पण मधनं मधनं आमची आठवण करत जा इतकंच. गप्प बस. आता रडीन मी. अगं, गंमत केली. पक्षी कितीही उंच आकाशात उडाला तरी घरटा विसरत का? हे बघ, आता तू त्या घरची सून झालीस. सगळ्यांना आपलंसं कर. सुरुवातीला थोडं जाईल अवघड, पण जसा वेळ जाईल ना तशी माझी खात्री आहे तू सगळं व्यवस्थित करशील. ती लोक खूप चांगली आहेत. चांगलं सासर मिळालंय तुला. त्यांचं मन मोठं म्हणून तुला सून म्हणून स्वीकारलंय. त्यांनी त्यांचा मोठेपणा दाखवलाय. तू सुद्धा कुठे कमी पडू नकोस. जेवढी जपता येईल तेवढी त्यांची मनं जप. तू काळजी करू नकोस, मी त्यांची मनं जपेन आणि काळजी सुद्धा घेईन. आई, म्हणजे ताई म्हणते खरं काळजी घेईन, पण आई हिला समजाव जरा. आता ती सासरी गेलीये तर राग आला तर कोणालाही वाटेल तसं बोलू नये म्हणावं. आणि राग आला तर तोंड फुगवून पण बसू नये. खरंय तुझं. अगदी बरोबर बोलती ना ज्योती. हे बघ, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवायची. राग आला तर एकदम उत्तर द्यायचं नाही. आधी समोरचा काय बोलतोय ते नीट ऐकायचं. आणि बाळा, तुला किती वेळा सांगितलंय दिवसातून निदान एक तरी कॉल करत जा म्हणून. इतक्यांदा सांगून पण ऐकत नाहीस तू, नेहमी विसरतेस. हो आजी, ह्यानंतर मी न चुकता कॉल कर. प्रीतीला या सगळ्या उपदेशाने काही फरक पडणार नाहीये. तिच्या मनात त्या कुटुंबाविषयी इतकं विष पेरलंय ना मी, की तुम्ही तिला कितीही चांगल्या गोष्टी सांगा ती त्यावर विष चोकणार. फक्त सतत तिच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कधी तिच्या मनात काय येईल काही सांगता येत नाही. अरे मी विसरलेच, मी एक गोष्ट आणली आहे. काय? मी पण येऊ? हो हो ये, तुझी गरज लागणारच आहे.
तुम्हाला हे बक्षीस द्यायचं असेल तर ते दीपला द्या. त्याचा हक्क आहे तो. आजच्या जेवणाने मला गीतांजलीची आठवण करते. मन जिंकलंस तू माझं खरंच. तुला कळतंय ना मी आज किती खुश आहे. असं वाटतंय ना वाटतंय तुला उचलून असं घरभर नाचावं. कसं सांगू तुला, कुठून सुरुवात करू मी. तुला कसं माहिती असणार आहे, मी तुला काही सांगितलंच नाही. आई, आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट दिवस आहे. आयुष्यात पहिल्यांदा दारू न पिता हवेत तरंगतो असं वाटतं. एवढ्या वर्षात जे घडलं नाही ते आज घडलं. आई, अक्षरशः तरसत होतं ग या दिवसासाठी. वेड्यासारखी वाट बघत होतो की कधी बाबा माझ्याशी चांगलं वागतील. आणि आज पहिल्यांदा चक्क त्यांनी मला हे गिफ्ट दिलं. आई, तुला कळतंय का, आयुष्यात पहिल्यांदा बाबांनी मला त्यांच्याकडचं काहीतरी दिलं. हे गिफ्ट बघ. आई, म्हणजे काय झालं ना, तुला माहिती ना, आम्ही ते 5 परतवणीसाठी प्रीती वहिनीच्या घरी गेलो होतो. तर त्यांनी सगळ्यांनी जेवण बनवलं होतं. पण इकडे काय करतोयस? मला सांग काय झालं आता. अरे सगळं खराब झालं अन्न, काहीच नाही उरलं. आणि ती भयंकर पॅनिक झाली होती. मग मी तिला मदत करायला गेलो. मी म्हटलं मी तुझी मदत करतो. आणि मी माझ्या स्टाईलने पटापट जेवण केलं. आणि तुला माहिती आहे, ते जेवण जेवल्यानंतर बाबा एवढे खुश झाले की त्यांनी ज्योतीसाठी हे गिफ्ट दिलं. ज्योतीने तेव्हा सांगितलं की हे जेवण मी नाही दीपने केलं. तेव्हा तर माझी पूर्ण वाट लागली होती. मी म्हटलं आता बाबा ओरडणार. पण त्यांनी काय केलं माहितीये, त्यांनी काही न बोलता हे गिफ्ट दिलं मला. दिलं म्हणजे तिथं बाजूला ठेवलं. बाबा निघून गेल्यानंतर ज्योती मला म्हणाली की तुझ्यासाठी येते. कसं का होईना, इतक्या वर्षांनी न चिडता न बोलता बाबांनी मला एक गिफ्ट दिलं. मी आताच खुश आहे.